नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. उद्या आहे दर्श अमावस्या. यावर्षी या मराठी महिन्यानुसार वर्षातील शेवटची ही दर्श अमावस्या आहे. तर दर्श अमावस्या ही सर्वात मोठी अमावस्या मानली जाते. यावर्षी ही अमावस्या 18 मार्च म्हणजे 18 मार्च 2026 रोजी म्हणजे सकाळी 8:25 सुरू होत आहे आणि ही तिथी दुसऱ्या दिवशी म्हणजेच गुरुवारी 19 मार्च 2026 रोजी सकाळी 6:52 संपणार आहे. तर दर्श अमावस्या 18 मार्च रोजी पूर्ण दिवस व्यापून असल्याने अनेक ठिकाणी 18 मार्चला ही अमावस्या मानली जाणार आहे. तर या दिवशी आपण जे पण काही उपाय करणार आहोत, सेवा करणार आहोत, त्या आपल्याला 18 मार्चच्या दिवशी म्हणजेच उद्या करायच्या आहेत. संपूर्ण दिवसभरात करायच्या आहेत. अमावस्या तिथी बघा, अमावस्या तिथी माता लक्ष्मीच्या सेवा करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानली जाते. त्याचप्रमाणे अमावस्येला पूर्वजांचीच देखील सेवा केली जाते. अमावस्येच्या दिवशी घरातील अशा भरपूर अशा गोष्टी असतात की ज्या निगेटिव्ह ऊर्जा तयार करतात, नकारात्मक ऊर्जा तयार करतात, अशा वस्तू घराच्या बाहेर काढल्या जातात. आणि 19 तारखेला गुढीपाडवा आहे. गुढीपाडवा येण्याच्या आदल्या दिवशी अमावस्या आलेली आहे आणि म्हणूनच आपल्याला गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी म्हणजेच उद्या अमावस्येच्या दिवशी घरातील सर्व साफसफाई करून घ्यायची आहे. जाळे जळमट काढायचे आहेत. नको असलेला कचरा, नको असलेल्या वस्तू, नको असलेले अडगळीचे सामान आपल्या घराच्या बाहेर काढायचे आहे. बंद पडलेले घड्याळे काढायचे आहेत. अमावस्येच्या दिवशी खास करून या गोष्टी बाहेर काढण्याला अतिशय महत्त्व आहे. अमावस्या ही तिथी अशी आहे की या दिवशी घरातील अलक्ष्मी बाहेर काढण्यासाठी, त्याचप्रमाणे नकारात्मक ऊर्जा बाहेर काढण्यासाठी, वाईट गोष्टी बाहेर काढण्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहे. तर बघा, आपल्या घरात अडगळीचे सामान असेल, तुटलेले भांडे असतील, तुटलेल्या वस्तू असतील, काचेच्या वस्तू असतील किंवा न लागणाऱ्या वस्तू असतील, अशा सर्व वस्तू आपल्याला बाहेर काढायच्या आहेत. घड्याळं बंद पडलेले असतील, त्याचप्रमाणे घरात साठलेले अडगळ, जाळे जळमट आपल्याला काढून टाकायचे आहेत. बेडशीट आपल्याला बदलायच्या आहेत, धुवून घ्यायच्या आहेत. पायपुसण्या आपल्याला धुवायच्या आहेत, बदलायच्या आहेत. अशा ज्या काही गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टी या दिवशी आपल्याला करायच्या आहेत. तर दुसऱ्या धुतलेल्या टाकायच्या आहेत. त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी माता लक्ष्मीच्या देखील सेवा केल्या जातात. अत्यंत प्रभावी असा हा अमावस्येचा दिवस मानला जातो. तर या दिवशी आवर्जून माता लक्ष्मीच्या सेवा करायच्या असतात. त्याचप्रमाणे या दिवशी पूर्वजांच्या नावाने हिरण्य दान देखील केले जाते. त्याचप्रमाणे या दिवशी सकाळी उठल्यावर आवर्जून मुख्य दरवाजा स्वच्छ करा, अंगण स्वच्छ करा, हळदीचं लेपन करा उंबरट्यावर. महिलांनी या गोष्टी आवर्जून करायच्या आहेत. दारात छोटीशी रांगोळी काढायची आहे. घराच्या बाहेर आपल्याला हळदीचा सडा घालायचा आहे. शक्य झाल्यास आंब्याच्या पाण्याचे तोरण तुम्ही लावू शकता. त्यानंतर सूर्यभगवान देवांना आपल्याला अर्घ्य अर्पण करायचं आहे. त्यानंतरनं आपल्याला शक्य झाल्यास आपण एका वाटीमध्ये थोडीशी हळद आणि कुंकू ओलं करून घ्यायचं. आपल्याला याने मुख्य दरवाज्यावरती स्वस्तिक केक काढायचा आहे. बाजूला 2 रेषा द्यायच्या, उभ्या रेषा द्यायच्या आणि मध्ये 4 बिंदू द्यायचे आहेत. त्यावेळेस स्वस्तिक पूर्ण होतं. स्वस्तिकची आपल्याला हळदी कुंकू, अक्षदा, धूप दीप दाखवून पूजा करायची आहे. याच पद्धतीने एक स्वस्तिक आपल्याला आपल्या कपाटामध्ये जिथे तिजोरी असेल त्याच्यामध्ये आपल्याला काढायचं आहे. दुसरं तिसरं स्वस्तिक आपल्याला देवघराच्या मागच्या भिंतीवर काढायचं आहे. चौथं स्वस्तिक आपल्याला आपल्या किचन ओटा जिथे आहे, किचन ओटा तिथे आपल्याला त्या किचन ओट्याच्या पाठीमागच्या भिंतीवर काढायचं आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला गॅसवरती आपली जी शेगडी आहे ती स्वच्छ पुसून त्यावर देखील एक स्वस्तिक काढायचे. गॅस शेगडीची पूजा करायची आहे. यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरात अखंड राहते. आपल्या घरातील आर्थिक अडचणी या दूर होत असतात. तर बघा, त्याप्रमाणे आपल्याला या दिवशी आणखीन घरातील वाईट बाधा कमी करण्यासाठी, कोणतीही वाईट बाधा घरात येऊ नये, नकारात्मक ऊर्जा घरात राहू नये, यासाठी आपण घराच्या बाहेर अजूनही कोहळं जर का बांधलेला नसेल तर आवर्जून कोहळा बांधायचा आहे. कोहळा आणायचा आहे, तो स्वच्छ धुवून घ्यायचा. त्या कोहळावरती आपल्याला कुंकू ओलं करून एक स्वस्तिक काढायचं आणि ओम काढायचा आहे. एका बाजूला स्वस्तिक, एका बाजूला ओम काढायचं. त्रिशूळ काढायचं आणि एका साईडला 5 कुंकवाची बोटं उमटवायची. त्याचप्रमाणे एका बाजूला आपल्याला काजळाने किंवा काळ्या कलरनं एक उभी रेष ओढायची आहे मधोमध आणि हा कोहळा आपल्या देवघरासमोर ठेवून या कोहळाला हळदी कुंकू धूप दीप दाखवून पूजा करायची. 1 माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आणि हे कोहळं एका लाल कपड्यात बांधून आपल्याला घराच्या बाहेर बांधायचं आहे. आपल्या घराच्या बाहेर वरती आपल्याला बांधायचं. उपाय आपण अमावस्येलाच करू शकतो. जर का आपला आधीचा कोहळा खराब झाला असेल तर तो काढून घ्या. दुसरा कोहळा तुम्ही या अमावस्येच्या दिवशी लावू शकतात. त्याचप्रमाणे बरेच जण त्या
बरेच जण काय करतात की अमावस्येला कर्पूर होम करत असतात. जर अमावस्येला आपण कर्पूर होम करत असतो, घरात कर्पूर होम करणं देखील अतिशय महत्त्वाचं. याने देखील घरातील बऱ्याच बाधा दूर होत असतात. त्यामुळे आपण देखील या अमावस्येला कर्पूर होम करू शकतात. जे करत असतील त्यांनी कंटिन्यू करायचं आहे. ज्यांना नव्याने सुरुवात करायची असेल त्यांनी या अमावस्यापासून कर्पूर होम करायला सुरुवात करायची आहे. त्याचप्रमाणे या दिवशी घरातील फरशी आपल्याला स्वच्छ पुसायची आहे. फरशी पुसण्यासाठी आपण जी पाणी घेणार आहे त्याच्यामध्ये थोडीशी हळद, गोमूत्र, लिंबाचा रस थोडासा टाकायचा 1-2 थेंब आणि त्याच्यामध्ये खडे मीठ टाकायचं आहे. त्याने आपली फरशी पुसून काढायची. यानं देखील घरातील अलक्ष्मी जी आहे ते बाहेर निघून जाते, नकारात्मक ऊर्जा कमी होते, वाईट बाधा कमी होते, घरातील वातावरण हे पॉझिटिव्ह राहतं. तर या छोट्या छोट्या ज्या काही गोष्टी आहेत ना, या गोष्टी या दिवशी आवर्जून करायच्या आहेत. तर गुरुवारी पाडवा आलेला आहे 19 तारखेला. पाडवा आलेला आहे. या दिवशी आपल्याला गुढी उभारा करायची असते, देवपूजा करायची असते, स्वयंपाक करायचा असतो. मग अशा वेळेस आपण अमावस्याच दिवशी आपल्याला देवघरातील देवघर स्वच्छ करायचं आहे. देवघराच्या आजूबाजूचा परिसर साफ करायचा आहे. देव देखील स्वच्छ करायचे आहेत. पंचामृताने स्वच्छ करून घ्यायचे आहेत. म्हणजे पाडव्याच्या दिवशी आपल्याला जास्तीचे काम पडणार नाही. पटपट आपली पूजा होईल. छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत त्या आवर्जून करायच्या आहेत. त्याचप्रमाणे अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी आपल्याला घरामध्ये दही भाताचा उतारा करायचा आहे. घरातनं तुम्ही जी मुलं असतील, तुमची घरात लहान मुलं असतील तर मुलांवरनं करायचं आहे. मुख्य दरवाजा आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे त्यावरून तुम्ही दही भाताचा उतारा करू शकतात. एखादं मुलं आजारी पडत असेल, एखादी व्यक्ती आजारी पडत असेल, किरकिर करत असतील तर अशा व्यक्तीवरून तुम्ही मुलावरून दही भाताचा उतारा करून घराच्या बाहेर जाऊन तुम्ही टाकू शकता. हे छोटे छोटे उपाय आपल्याला अमावस्येच्या दिवशी करायचे आहेत. अमावस्येच्या दिवशी आवर्जून माता लक्ष्मीला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करा. शक्य झाल्यास तुळशीसमोर देखील शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. त्याचप्रमाणे या दिवशी घरातील वाईट बाधा जी आहे ते काढून टाकण्यासाठी अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे. तो म्हणजे या दिवशी आपल्याला थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची, थोडासा अंगारा घ्या किंवा स्वामींची उदी घ्यायची, आपल्या हातामध्ये घ्यायची, पिवळी मोहरी घ्यायची आणि आपल्याला 11 वेळा कालभैरवाष्टक आणि वल्गा सुक्तमचं पठण करायचं आहे. आणि ही मोहरी आपल्या घरामध्ये प्रत्येक कोपऱ्यामध्ये टाकायची आहे. याने होतं काय की कुठल्याही प्रकारची वाईट बाधा, नकारात्मक ऊर्जा जी आहे ते अजिबात घरात राहत नाही. प्रत्येक अमावस्येला आपल्याला हे उपाय करायचे आहेत. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचा मनापासून आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.